जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 14 गावातील 10,000 ग्राहक फुकटे, शासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात। वर्धा जिल्ह्यात जलपुरवठ्याच्या नावाखाली मोठा घोळ उघडकीस आलाय। जलजीवन मिशन अंतर्गत घराघरात नळ पोहोचले, पण आता हाच प्रकल्प प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। धक्कादायक बाब म्हणजे वर्धा तालुक्यातील पिपरी मेघे आणि 14 गाव योजनेमध्ये तब्बल 10,000हून अधिक ग्राहक कोणतीही अधिकृत नोंदणी न करता फुकट पाणी वापरत आहे। याचा थेट परिणाम शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय आणि प्रामाणिक नागरिकांना थेंबर पाण्यासाठी भटकती करावी लागते। नियमानुसार प्रत्येक नळ जोडणीची नोंद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होणे बंधनकारक आहे, पण ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत आहे। यामुळे फुकट पाणी मिळत असल्याने वारेमाप पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे। अनेकांच्या नळांना तोट्या सुद्धा नाही, त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंतच्या घराला पाणीच पोहोचत नाही। अनेक गावातील भागांमध्ये पाणीच पोहोचतंय, तर काही भागातील पाईपलाईन खंडित झाली आहे। जिल्हा परिषदेच्या CEO यांनी स्पष्ट आदेश दिले होते, प्रत्येक नळ जोडणीची नोंद करा, नाही तर नळ कनेक्शन कापा। पण ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आदेशांना केराची टोपली दाखवली। अधिकाऱ्यांकडून अजूनही कोणतीच ठोस कारवाई नाही, त्यामुळे आता संशय अधिक गडद होत आहे। याला राजकीय दबाव की आर्थिक हितसंबंध? आणि आता एकच सवाल, या फुकट्या ग्राहकांवर कडक कारवाई होणार का, की हा पाण्याचा अपव्यय असा सुरू राहणार? जर ग्रामविकास अधिकारी कारवाई करत नसेल तर त्यांच्यावर का कारवाई करू नये? यातील बऱ्याच ग्रामपंचायतीला सरपंच नसल्याने गावाचा कारभार ग्रामविकास अधिकारी सांभाळत आहे। पाण्याचा प्रश्न बिकट असून जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।